आम्ही सारे खवय्याच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या कित्येक सुंदर जागांना भेटी दिल्या आणि आज आपला मुक्काम येऊन पोहोचलेला आहे सगळ्यांना अगदी आरामात जिथे पोहोचता येतं अशा कर्जत या गावी. आणि या कर्जत मध्ये आपण आलोय कर्जतचे प्रसिद्ध दिवाडकर फॅमिली. हाय हाय, श्री अनिता दिवाडकर माझी मैत्रीण सुद्धा. कारण आम्ही इतक्या वेळा तुमच्याकडे येऊन वडे खाल्लेले आहेत. वडे तर फेमस आहेतच, पण मला सांगा इतका सुंदर तुमचा फार्म हाऊस, प्रचंड फार्म हाऊस आहे, प्रचंड. साधारणतः किती एकर वगैरे असेल ग? 70-80 एकर. माय गॉड. हे सगळे दिवाडकरांचं मिळून आहे. हो, पण तरी सुद्धा दिवाडकर नाही. पण कसं मेंटेन करता ग? म्हणजे एवढी जागा मेंटेन करायची सगळं. हा, आम्ही येतो अधून मधून. मुलांना खूप आवड आहे इकडे यायची, त्यामुळे मला आवडणार. सो लकी. त्यांना किती लक ग त्यांचं, इतकी छान जागा. पण एरवी काय इथे करता तुम्ही? इकडे आमचं वर्षातून एकदा गणपतीचा उत्सव फार जोरात होतो. अच्छा. सगळे दिवाडकर, सुना, त्यांच्या मुली, नातवंड सगळे एकत्र येऊन आम्ही तो साजरा करतो. अच्छा. आणि यावर्षी त्याला 100 वर्ष लागलंय. पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार आहे. वाव. आणि प्रत्येक दिवाडकरांचा टर्न असतो, तसं पुढच्या वर्षी कर्जत दिवाडकरांचं टर्न आहे. त्यामुळे आम्हाला उत्साह वाटतं त्याच्याबद्दल. पुढच्या वर्षी सॉलिड टेरिफिक सेलिब्रेशन असणार आहे इकडे दणक्यात एकदम. तर मला वाटतं मग आम्ही मुक्कामालाच. नाही, मस्त. तर आज तू आम्हाला जे शिकवणार आहेस तर त्या दोन्ही नॉनव्हेज आहे? हो, दोन्ही नॉनव्हेज. नॉनव्हेज, एक मच्छी आहे आणि एक चिकनची डिश आहे. कारण मला वाटतं प्रेक्षक आमचे गणपती म्हणजे श्रावण भाद्रपद हा पूर्ण पाळून थकले असणार आता. आणि सगळे जे नॉन व्हेजिटेरियन प्रेक्षक आहेत ते आतुरतेने वाट बघत असणार की आता आम्ही सारे खवय्येमध्ये आम्हाला कुठची नॉनव्हेज डिश मिळते. चिकन, मटन, फिश काही चालेल त्यांना. तर त्याच्यामुळे आता तू आणि तुमच्याकडचं स्पेशल जे असणार आहे तर त्याचं गुपित आज तुला माहिती आहे ना. तू परवानगी घेतलीस का नवऱ्याची, कुकची? आपल्या हॉटेलमधली 2 गुपित ती फोडणार आहे, तर त्याची परवानगी आहे ना? आहे ना. क्या बात आहे. तर चक्क तुम्हाला झी मराठीमुळे दिवाडकरांच्या घरात काय शिस्त आहे ते आता कळणार आहे. तर आता त्याची तयारी करूया. चला. अनिताची जी सिक्रेट्स आपल्याला कळणार आहेत कुकिंगची दिवाडकरांच्या, तर त्यातलं पहिलं हे जे सिक्रेट आहे ह्याचं नाव काय? चिकन पोटॅटो चिली. ओके. मग त्याचं साहित्य मला डिटेल सांगा. काय काय? चिकन पोटॅटो चिली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे तुकडे, आलं लसूण पेस्ट, काश्मीरी मिरचीची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, काश्मीरी मिरचीची पेस्ट, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. बटाटा, भोपळी मिरची, कांदा आणि टोमॅटोचे तुकडे तेलामध्ये परतून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेटेड चिकनचे तुकडे परतून वाफवून घ्यावेत. तळून घेतलेले बटाटा, भोपळी मिरची, टोमॅटो आणि कांद्याचे तुकडे घालून मिश्रण वाफवून घ्यावं आणि वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आणि आता पहिला एक नॉनव्हेज पदार्थ झाला. आता दुसरा फिश बनवतोय आपण. बांगड्याचे हुमण. बांगड्याचं हुमण. तर आता त्याला साहित्य बघा काय काय. बांगड्याचं हुमण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरा दिलेले बांगडे, बेडगी मिरच्या, ओलं खोबरं, चिंच, तिरफळ, धणे, मीठ, हळद आणि खोबरेल तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये लाल बेडगी मिरच्या आणि धणे परतून घ्यावेत. परतून घेतलेल्या मिरच्या, धणे, ओलं खोबरं आणि चिंचेचा कोळ हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. चिरा दिलेल्या बांगड्यांना वाटलेला मसाला लावून घ्यावा. मातीच्या भांड्यामध्ये हे मसाला लावलेले बांगडे ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी आणि तिरफळ घालून हुमण वाफवून सर्व्ह करावं. दोन्ही अतिशय आकर्षक असे पदार्थ सजलेले आहेत आणि सुंदर दिसत आहेत. तशीच आमची एक लेक आलेली आहे सुंदर, अनुजा, आणि तिची ताई परिणिता आता येणार आहे थोड्या वेळाने ना खायला. ओके. आणि अहो आलेले आहेत संदीप दिवाडकर. तर तू आता पहिला का संदीपला देणार आहेस का अनुजाला देणार आहेस? तू संदीपला. हक्काचा माणूस. येस. नवरा हा आमचा हक्काचा माणूस असतो, तर त्याला ती घास देते आणि त्याचे छान चेहऱ्यावरचे भाव बघत आपण हा एपिसोड संपूया आणि तुम्हाला भेटूया नवीन भागामध्ये. बाय.